नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक महिला असते आणि SSP ऑफिसमध्ये जाते आणि म्हणते की साहेब, मी या जगात जगण्याची लायकीची नाही, मला इच्छा मृत्यूची परमिशन द्या. आता SSP साहेब त्या ठिकाणी शॉक होतात आणि विचारतात, नक्की तुमच्यासोबत काय झालेलं आहे? तुम्हाला मृत्यू का पाहिजे आहे? तर ही महिला SSP साहेबांना म्हणते की साहेब, माझ्या पतीचं निधन होऊन फक्त 1 वर्ष झालेले आहेत आणि मी आता 7 महिन्याची गरोदर आहे. हे ऐकून SSP साहेब देखील त्या ठिकाणी शॉक होतो. आता संपूर्ण पोलीस स्टाफ त्या ठिकाणी शॉक होतो. आता SSP साहेब त्या महिलेला विचारतात की शेवटी हे सगळं तुमच्यासोबत झाले कसे आणि केले कुणी? तर ही महिला रडतच आपली संपूर्ण कहाणी SSP ऑफिसमध्ये SSP साहेबांना सांगू लागते. तर जाणून घेऊया सविस्तर आपल्या व्हिडिओमधून. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ जिल्ह्यात लोधापूर पोलीस स्टेशन अंतर्गत लोधा पोलीस स्टेशनमध्ये SSP ऑफिसमध्ये महिला जाते. 28 फेब्रुवारी 2026ला SSP ऑफिसला जाते आणि तेथे त्या SSP नीरज जोध यांना म्हणत असते, नीरज जोध यांना म्हणत असते, मला इच्छा मृत्यूची परमिशन द्या, मी जीवनामध्ये जगण्याच्या लायकीची नाही. तर SSP साहेब तिला शांत करतात, बसवतात, तिला पिण्यासाठी पाणी देतात आणि त्यानंतर तिच्यासोबत झालेला सर्व कांड तिला विचारू लागतात. तर ती महिला आपल्यासोबत घडलेली संपूर्ण कहाणी ही पोलिसांना सांगू लागते. 2011मध्ये या अंजलीचे लग्न झालेले होते. ती पतीसोबत अगदी आनंदाने प्रेमाने संसार करत होती. अंजलीला आपल्या पतीपासून एक मुलगा देखील आहे. तर सगळं काही ठीकठाक सुरू होतं. सर्व आनंदमय वातावरण होतं. अंजलीचा जो पती आहे, हा पती आयशर कंपनीमध्ये फोरमॅनचे काम करत होता. 1 जानेवारी 2025ची ही गोष्ट असते. अंजलीच्या पतीला अचानक हार्ट अटॅक येतो. अंजली त्याला भरपूर मोठमोठ्या रुग्णालयात घेऊन जाते. मात्र अंजलीच्या पतीचं दुर्दैवी निधन होते. आता अंजली आणि अंजलीचा 12 वर्षाचा मुलगा आपले वडील गेल्यानंतर खूप रडत असतात. सुरुवातीला त्यांचे जे नातेवाईक असतात त्यांना थोडं धीर देतात. त्यांना म्हणतात की जाऊ द्या, जाणारा व्यक्ती जातच असतो, हिम्मत ठेवा, आता त्याच्याशिवाय तुम्हाला कसं तरी हे दुःख सहन करावे लागेल. आता अंजली देखील रडत असताना थोडी शुद्धीत येते. आपल्या मुलांकडे बघून ती जगू लागते आणि तेथून पुढे मुलाचं शिक्षण वगैरे कसं तरी सुरू होते. आता तिचं जीवन देखील कसं तरी सुरू होते. आता जोपर्यंत पती होता तोपर्यंत अंजलीच्या घरी भरपूर सारे नातेवाईक येत असायचे. कधी यांना मदत पाहिजे असली तर नातेवाईक मदत करत असायचे. कधी नातेवाईकांना मदत पाहिजे असली तर अंजलीचा पती मदत करत असायचा. मात्र आता अंजलीच्या पतीचं दुर्दैवी निधन झालं होतं. तसं तिच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या पूर्णपणे कमी झाली. नातेवाईकांनी अंजलीकडे लक्ष देणं नातेवाईकांनी बंद केलं. कारण अंजलीच्या पतीचा हॉस्पिटलमध्ये इलाज करण्यासाठी खूप जास्त पैसा खर्च झाला होता. आणि आता नातेवाईकांना कळून चुकले होते की यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही. जर आपण येथे गेलो तर आपला रिकामा खिसा खाली करण्याचं काम होईल. आता त्यामुळे अंजली, आपला मुलगा आणि ती घरामध्ये स्वतंत्र राहत होते. जे शेजारी वगैरे होते ते देखील जास्त कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. ते देखील घाबरायचे की अंजली आपल्याकडून पैशाची डिमांड ना करू. आता या अंजलीकडे फक्त अंजलीचा सहारा होता तिचा मोबाईल. ती मोबाईलवरती असाच टाईमपास करायची. ती कधी फेसबुक बघायची तर कधी इंस्टाग्राम बघायची. ते असंच आपलं जे दुःख आहे, तिचा पती गेलेला आहे, तिचा एक मुलगा, ती मुलासोबत राहते, हे सर्व दुःख, जे सर्व तिच्या मनातील सर्व गोष्टी इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती पोस्ट करत असायची. तर बऱ्याचशा लोकांना माहिती मिळत होती की अंजली नावाची एक विधवा महिला आहे जिच्या पतीचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि ही अशा पोस्ट ही इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती करत असते. तर धीरज सिंगाल नावाची एक व्यक्ती असते, अंजलीची पोस्ट बघते आणि त्यानंतर अंजलीला फेसबुकवरती मेसेज करतो. जसं अंजली तो मेसेज बघते तसं तो व्यक्ती बोलतो, वहिनी, मी तुमचं अकाउंट चेक केलेलं आहे, तुमच्या पोस्ट बघितल्या, मला खूप दुःख झाले, तुम्ही खूप दुःखात आहात, तुमच्यासोबत फार वाईट घडलेलं आहे आणि तुमच्यासोबत जे घडलेलं आहे ते मला चांगल्या प्रकारे समजतं. आता अंजली बोलते की हो, मी खूप दुःखात आहे, मात्र तुम्ही मला मेसेज का केला? तर तो व्यक्ती बोलतो की नाही, मला तुमच्याबद्दल थोडीशी दया आली, त्यामुळे तुमच्यासोबत बोलावंसं वाटलं. आणि अशा पद्धतीने ही अंजली इकडून एक मेसेज करायची
आणि तिकडून तो व्यक्ती तिला रिप्लाय करायचा. असं करता करता तो व्यक्ती एका दिवसातच धीरज सिंगाल जो असतो हा अंजलीला बोलतो की तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट बोलू. तर ही अंजली बोलते की हो बोला, काय बोलायचं आहे. तर तो धीरज सिंगाल नावाचा मुलगा अंजलीला बोलतो की तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी तुमच्यासोबत लग्न करू इच्छितो आणि तुमच्यासोबत राहू इच्छितो. आता ही अंजली बोलते की अरे यार, तुम्ही असं कसं बोलू शकता. माझ्या पतीचं निधन होऊन आत्ताच फक्त 2 महिने झालेले आहेत आणि मला कोणाची गरज नाही. मला लग्न करायचं नाही. मी विधवा म्हणून राहील आणि माझ्या मुलांकडे बघून राहण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तो व्यक्ती देखील त्याची कहाणी अंजलीला सांगू लागतो. तो व्यक्ती बोलतो की मी देखील एक विधूर व्यक्ती आहे. कारण जेव्हा कोरोना काळ सुरू झाला होता 2020-2021मध्ये माझ्या पत्नीचं कोरोनामध्ये निधन झालं. मला देखील एक मुलगी आहे आणि त्या मुलाकडे बघून त्या मुलीचं शिक्षण करतो आणि मी एकटाच विधूर व्यक्ती आहे आणि घरामध्ये मुलीसोबत एकटाच राहत असतो. मी तर पुरुष आहे. मी कसाही राहू शकतो. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलणार नाही. मात्र तुम्ही एक महिला आहे आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलू शकतो. त्यामुळे मी तुमचा आधार बनू इच्छितो. माझा देखील तुम्ही आधार बनाल. तुमच्या मुलाला मी माझा मुलगा समजेल आणि सर्व काही ठीकठाक करेल. आता अंजली देखील थोडीशी त्या गोष्टीमध्ये येऊ लागली आणि बोलते की नाही, इतक्या अर्जंटमध्ये निर्णय घेणं चुकीचं आहे. मी पुढे चालून याच्यावरती विचार करेल आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल. आता हा धीरज सिंगाल बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही. मात्र तुमचा मोबाईल नंबर द्या. असं फेसबुकवरती आपण केव्हापर्यंत बोलणार. त्यानंतर अंजली त्याला आपला कॉन्टॅक्ट नंबर देते आणि इथून पुढे हा धीरज सिंगाल तिच्यासोबत कॉलवरती बोलू लागतो. आता कॉलवरती बोलणं सुरू झालं होतं. हळूहळू कॉलवरती बोलता बोलता व्हिडिओ कॉलिंग देखील सुरू झाली. आता या अंजलीने विचार केला की जर या संपूर्ण दुनियेमध्ये जर कोणी काळजी घेणार, कोणी घेत असेल तर अनोळखी व्यक्ती आहे. धीरज सिंगाल हाच माझी काळजी घेतो. हाच मला सर्व दुःख सुख विचारत असतो. मुलगा झोपला का? मुलाने जेवण केलं का? मुलगा शाळेत गेला का? याला फक्त माझी काळजी नाही तर मुलाची देखील काळजी आहे आणि हा माझ्यावरती देखील खूप जास्त प्रेम करतो आणि याच्याशिवाय दुसरा चांगला जोडीदार मला मिळू शकत नाही. आणि अशा पद्धतीने अंजलीच्या मनात देखील त्या व्यक्तीबद्दल प्रेम निर्माण होते, धीरज सिंगालबद्दल. आणि आता दोघेही व्हिडिओ कॉलवरती हसी मजाक सुरू होते. धीरज सिंगाल अंजलीला पैशाची देखील मदत करू लागला होता. कधी तिला किराणा पाहिजे तर कधी इतर काही पाहिजे असेल तर धीरज हा स्वतःहून बळजबरीने तिला पैसे देत असायचा. त्यामुळे या अंजलीला पूर्ण विश्वास बसला की हा धीरज सिंगाल याच्याशिवाय दुसरा परफेक्ट व्यक्ती कोणीच नाही. आता अंजलीने त्याची सर्व डिमांड पूर्ण करायला सुरुवात केली. आणि एक दिवस हा धीरज सिंगाल अंजलीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि धीरज सिंगाल बोलतो की व्हिडिओ कॉलवरती तिला बोलतो की तुझे गुप्तांग दाखव, प्रायव्हेट पार्ट दाखव. तर ही अंजली बोलते की तू वेडा झाला आहे का? मुलगा अजून जागा आहे. मुलगा मोठा झालेला आहे. त्याला सर्व काही समजतं. मुलगा झोपल्यानंतर मी हे करू शकते. आणि जसा तिचा 12-13 वर्षाचा मुलगा झोपतो त्यानंतर ही अंजली व्हिडिओ कॉलवरती त्याला आपलं संपूर्ण निजी अंग दाखवू लागते. आणि ही स्टेटमेंट अंजलीने पोलीस स्टेशनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो. म्हणून मी आपल्याला हे सांगत आहे. तर अशा पद्धतीने आता यांच्यामध्ये सर्व गोष्टी शेअर होऊ लागल्या होत्या. आणि आता एवढं सर्व त्याला सोपवल्यानंतर, सर्व आपलं अंग प्रदर्शन केल्यानंतर आणखी काय बाकी होते. धीरज सिंगाल आता पूर्ण तिच्या प्रेमात वेडा झाला होता, गुंतला होता आणि आता त्याला तिला भेटण्याची इच्छा होऊ लागली होती. अंजलीला देखील त्याला भेटण्याची इच्छा होत होती. तर धीरज एक दिवस बोलतो की आता मला तुला भेटायचं आहे, त्याशिवाय मी राहू शकत नाही. तुम्ही अलीगडला या. आणि त्यानंतर तो व्यक्ती अलीगडला येतो. त्या ठिकाणी एक हॉटेलमध्ये रूम घेतो आणि अंजलीला त्या ठिकाणी बोलावून घेतो. अंजली त्या ठिकाणी जाते. दोघांमध्ये त्या सर्व गोष्टी होतात आणि त्यानंतर तेथून पुढे अंजली आणि तो व्यक्ती धीरज सिंगाल दोघांमध्ये वाटेल तेव्हा त्या गोष्टी होऊ लागल्या. कधी कधी हा धीरज सिंगाल तिच्या घरी येत असायचा, कधी दोघेही फिरायला जात असायचे. मात्र तिच्या मुलाला याबद्दल काही माहीत नव्हते. असेच दिवस जात होते. आता अंजलीसोबत सर्व संबंध पार पडल्यानंतर ही अंजली धीरजला बोलत होती की आता आपण लग्न करूया. तर हा धीरज बोलायचा की ठीक आहे, मी लग्नासाठी तयार आहे एका पायावरती.
मात्र अजून थोडे दिवस जाऊ देऊयात. आपल्या दोघांचे मन चांगल्या प्रकारे समजावून घेऊयात आणि नंतर लग्न करून घेऊयात. अंजली देखील ही गोष्ट मान्य करते. तर एक दिवस हा धीरज सिंगाल खूप उदास बसलेला असतो. अंजलीला भेटण्यासाठी आलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती खूप उदासी असते. अगोदर तर त्याने त्याची जी इच्छा होती ती पूर्ण केली होती आणि त्यानंतर तो खूप उदास होता. तर ही अंजली त्याच्याजवळ जाते आणि त्याला बोलते की नक्की काय झालेलं आहे, इतकं उदास तुम्हाला या अगोदर मी कधी बघितलं नाही. तर हा धीरज म्हणतो की माझा एक व्यापार आहे आणि त्या व्यापारामध्ये मला खूप जास्त लॉस आलेला आहे. जवळपास 1,00,000 रुपयांचा लॉस झालेला आहे आणि त्यामुळे मी टेन्शनमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहेत. मला समजत नाही नक्की करावं तर करावं काय, कारण त्यातल्या त्यात माझ्या मुलीची तब्येत ठीक नाही आहे आणि तिचा देखील हॉस्पिटलमध्ये इलाज सुरू आहे. आता या सर्व गोष्टींना अंजलीला खूप वाईट वाटते आणि अंजली बोलते की मी यामध्ये मदत करू शकते, कारण माझ्या पतीचं निधन होण्याअगोदर पतीने 1,00,000 रुपयांची FD केलेली आहे. तर हा व्यक्ती धीरज बोलतो की नाही, तू FD मोडू नकोस, तुला पुढे चालून कामी येईल, आपल्याला कामी येईल. मात्र ही अंजली बोलते की जर मी मदत नाही करायची तर दुसरं कोण करेल. मी FD तोडत आहे आणि तुम्हाला 1,00,000 रुपये देत आहे. आणि अशा प्रकारे ही अंजली 1,00,000 रुपयांची FD तोडते आणि त्या व्यक्तीला 1,00,000 रुपये देते. तो व्यक्ती 1,00,000 रुपये घेऊन खूप खुश होतो. त्यानंतर देखील यांचे असेच संबंध सुरू असतात. कधी हॉटेलवर, कधी या लॉजवर, कधी या रिसॉर्टवर, कधी तो व्यक्ती घरी देखील येत असायचा. असेच दिवस जात होते. एक दिवस पुन्हा ही व्यक्ती अंजलीला भेटते. दोघांमध्ये त्या गोष्टी होतात. त्यानंतर पुन्हा ही व्यक्ती उदास राहू लागते. तेव्हा अंजली बोलते की इतका उदास तू का आहे. तर धीरज सिंगाल बोलतो की काय करू, अगोदरच लोन आहे, तू दिलेल्या पैशातून कसं तरी ते लोन चुकतं केलं, हॉस्पिटलमध्ये आणखी खर्च झाला, अजून माझ्यावरती कर्जाचा डोंगर झालेला आहेत, आणखी मला पैशाची गरज आहे, त्यामुळे मला हे टेन्शन येत असतं. मात्र तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तू तुझं जीवन व्यवस्थित जग, मी माझा जुगाड कसाही करून घेईल. मात्र अंजलीला पुन्हा ही गोष्ट सहन होत नाही. अंजली विचार करते की माझा जो प्रेमी आहे, माझा जो दिलबर आहे, हा एवढ्या टेन्शनमध्ये असताना मी खुश कशी राहू शकते. तर ही अंजली बोलते की ठीक आहे, अजून एक माझ्याकडे उपाय आहे. माझे जे दागदागिने आहे हे सर्व गोष्टी मोडते आणि त्यातून जे पैसे येतील ते मी तुला देते. तो धीरज सिंगाल बोलत होता की नाही, तू दागदागिने मोडू नको, आपल्याला लग्नामध्ये तुला दागदागिने तर घालावे लागतीलच. अंजली बोलत होती की दागदागिन्यापेक्षा मला तू जास्त किमती आहे. त्यानंतर अंजली दागदागिने देखील मोडते आणि जे काही पैसे येतात 1-1.5 लाख रुपये ते पुन्हा धीरज सिंगालला देऊन टाकते. धीरज सिंगाल ते पैसे घेतो आणि तिला बोलतो की एक दिवस तुझे हे सर्व पैसे मी नक्कीच परत करेल. अंजली बोलते काही हरकत नाही, आपण पती पत्नी बनणार आहोत. आता यांचं हे सुरुवात अशीच होती. एक दिवस अंजली आणि हा धीरज फिरण्यासाठी गेलेले असतात आणि त्यानंतर ही अंजली बोलते की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. धीरज बोलतो की काय सरप्राईज आहे. तर अंजली बोलते की माझ्या पोटात तुझं 3 महिन्याचं बाळ वाढत आहे. मी एक किट आणली होती, त्या किटमध्ये चेक केलं आणि लगभग ते 3 महिन्याचं आहे. आता धीरज जेव्हा ऐकतो, धीरज त्या ठिकाणी खूप नाराज होतो, त्याला खूप टेन्शन येत असते, खूप डिप्रेशनमध्ये जातो आणि धीरज बोलतो की तू अगोदरच मला का सांगितले नाही, 3 महिन्याचं होऊ दिलं. बरं तू टेन्शन नको घेऊ, तुला मी दवाई आणून देतो, ती दवाई घे आणि त्यानंतर गर्भपात करून टाक, कारण लग्न अगोदर असा गर्भ ठेवणं योग्य नाही. लग्न झाल्यानंतर असतं तर ठीक झालं असतं. मात्र अंजली जी असते ती बोलते की नाही, आता अशी नाट लावायची नाही. आता हा गर्भ आहे, ही निशाणी आहे आपल्या प्रेमाची, ही अशीच ठेवायची आहे आणि अशीच वाढू द्यायची आहे. मात्र यानंतर धीरज हा आता आपला असली चेहरा दाखवतो. धीरज बोलतो की तुला एकदा सांगून कळत नाही, तुला मी सांगितले की हे बाळ पाडून टाक. आणि त्यानंतर धीरज हा त्या अंजलीवरती हात उचलू लागतो, तिची मारहाण करतो आणि तिला बोलतो की तुला हे बाळ पाडावंच लागेल. आता अंजली रडत असते, रडत रडत त्याच्यापासून निघते. तिला काही सुचत नाही की नक्की करावं तर काय करावं. आता जवळपास तिच्या पोटातलं बाळ जे असतं ते 6.5 ते 7 महिन्याचं झालेलं होतं आणि जे शेजारचे लोक होते त्यांना सर्वांना समजत होते की हिच्या पोटामध्ये बाळ आहे. मात्र हिच्या पतीचा मृत्यू होऊन 1 वर्ष झालेला आहे
आणि ही विधवा महिला आहे. लोक तिच्यावरती थू थू करत होते आणि ही गोष्ट तिच्या मुलाला देखील समजली होती की आपल्या आईने हे काय कांड केलेले आहे. अंजलीच्या नातेवाईकांना देखील माहिती मिळाली होती की अंजलीच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ वाढत आहे. सर्व लोक या अंजलीला नावे ठेवत होती. जे नातेवाईक होते अंजलीच्या घरी येत असायचे आणि अंजलीच्या त्या मुलाला सांगत असायचे की तुझी आई अशी आहे, अशी अशी आहे, तुझ्या घरात ठेवू नको, तिला घरातून काढून दे. तर अंजलीचा मुलगा जो असतो तो 12-13 वर्षाचा, तो मुलगा देखील अंजलीला बोलत असतो की तू माझ्या घरात राहू नको. मुलाचा असं ऐकून अंजली आपल्या घरातून देखील बाहेर निघाली होती आणि पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचली होती. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिने आपली संपूर्ण कहाणी सांगितली. मात्र ठाणा प्रभारी तिला बोलत होते की आम्ही लवकरच यावरती कारवाई करू. अंजली बोलते की माझी FIR लिहून घ्या. तर ठाणा प्रभारी बोलतात की नाही, FIR लिहिण्याची काही गरज नाही, आम्ही त्या आरोपीला लवकरात लवकर शोधून काढू. आता अंजली त्या पोलीस स्टेशनमधून बाहेर पडते. तिचं दुःख घेऊन रडत असते, इकडे तिकडे भटकत असते. घरात देखील ती जाऊ शकत नव्हती कारण मुलगा तिला नीच नालायक बोलत होता, घरात येऊ नको बोलत होता. आणि अंजली एक स्वाभिमानी होती, असं बोलायला काही हरकत नाही. ती देखील घरात जात नव्हती, असंच बाहेर मंदिरात इकडे तिकडे परिसरात फिरत होती, राहत होती. अंजलीकडे रडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. 28 फेब्रुवारी 2026ची गोष्ट असते. ही अंजली SSP ऑफिसमध्ये जाते आणि त्या SSP ऑफिसमध्ये नीरज जोध हे साहेब असतात. त्या साहेबांना ती घडलेली संपूर्ण कहाणी सांगते. त्यानंतर ती पोलीस स्टेशनला गेली होती. मात्र पोलिसांनी तिची FIR लिहूनच घेतली नाही. हे संपूर्ण दुःख त्या साहेबांना सांगते. तर 7 मार्च 2026 रोजी SSP साहेबांनी अंजलीला हे आश्वासन दिलेलं असतं की आम्ही लवकरात लवकर त्या व्यक्तीला शोधून काढू. आणि त्यानंतर SSP साहेबांनी त्या महिलेला राहण्याची देखील व्यवस्था केलेली होती. आणि त्यानंतर ते आपल्या कामाला लागतात. नक्कीच पोलीस त्या व्यक्तीला शोधतील आणि या महिलेसोबत न्याय होईल. मात्र पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नव्हते. FIR दाखल केली नव्हती. पोलिसांचा देखील यामध्ये हलगर्जीपणा दिसायला येतो. तर मित्रांनो, आजची घटना कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक